सगळ्यात पहिले तर काढा बनवायचा असेल ना तर खडा मसाला लागतो, ज्यामध्ये लवंग, मिरे आणि दालचिनी। आता ज्या दिवशी व्हिडिओ मी शूट केला त्या दिवशी आवाज जरा बऱ्यापैकी होता आणि दुसऱ्या दिवशीचा आता व्हिडिओ एडिट करायला बसलेत तर आवाज माझा बऱ्यापैकी आता बदललाय। सो तुम्ही तेवढं बघून घ्या। इथे ना आलं टाकायचं होतं पण आलं नव्हतं, त्यामुळे मी इथे सुंठेचा वापर केला। दालचिनी, लवंग, मिरे हे सगळं घेतलेलं आहे। त्याचबरोबर तुळशीची पानं, गवती चहा आणि हळद घ्यायची आहे। आता माझ्याकडे इथे ओली हळद होती त्यामुळे मी ती किसून इथे टाकणार होते। जर तुमच्याकडे ओली हळद नसेल तर आपली जी हळदी पावडर असते जी आपण वर्षभरासाठी बनवतो ती घेतली तरीही चालेल। आता मी इथे 4 कप म्हणजे 2 कपच पूर्ण भरलेला आणि म्हणजे प्रत्येकाला अर्धा अर्धा कप असं। तर ते बनवण्यासाठी ना इथे मोठ्या पातेल्यात 2 ते 2.5 ग्लास पाणी घेतलंय आणि असा उकळवू द्यायचा आहे। गूळ घातलेला आहे आणि हा थंडी, ताप, खोकला, सर्दी या सगळ्या गोष्टींसाठी जेव्हापासून कोरोनामध्ये हा काढा प्यायला सुरुवात केली ना तसा आम्ही प्रत्येक हिवाळा आणि पावसाळ्यामध्ये हा काढा काहीही झालं तरी बनवत असतो। सो चला, सगळ्यांसाठीच बनवलाय, तुम्ही बघू शकतात। त्यानंतर ना जे काही पीठ दळून आणलेले होते ना त्यासाठी आधी डबे वगैरे घासून घेतले। दिवाळीचं फराळ होतं त्यामध्ये आता फराळही संपलं होतं आणि बरेच दिवस थंडीमुळे कामं सगळी बाकी होती त्यामुळे ती करायला घेतली। सगळ्यात पहिले तर डबे घासून सुकत होती, त्याच्या आधी ना इकडे सगळी पीठं मी चाळायला घेतली। सगळ्यात पहिले तर हे बेसनचं पीठ आहे जे की आपल्याला ढोकळा किंवा थालीपीठ कशासाठीही लागत असतं। सो ते इथे मी एक्स्ट्राचं दळून आणलं आणि त्याच्यामध्येही बारीक कचरा निघतो जो की तुम्ही बघितला असेल। नंतर मी इथे डाळबाटीचं पीठ चाळून घ्यायला घेतलं कारण की त्यामध्येही जे मक्याचं असतं जाडसर ते इथे निघत असतं। सो चला, व्हिडिओ स्किप न करता नक्की बघत राहा। सगळे पीठ चाळून डब्यात भरली आणि पीठ चाळायला घेतलं की तुम्ही बघू शकतात किती पीठ उडतं। तर एकाच टायमाला मी सगळी पीठं चाळली आणि डबेही छान घासले ना तर त्यामुळे ते दिसतंही तितकंच चांगलं। आणि आता एक एक लाईन म्हटलं अशीच क्लीन करून घ्यावी। हे सगळं आवरलो आणि आता आम्ही निघालो आहोत नाशिकला जाण्यासाठी, कारण की आईला सोडवायचं होतं घरी आणि मग मिसळसाठी पण आम्ही आलेलो। हा ना संडेचा व्हिडिओ आहे जे मी तुमच्यासोबत शेअर करते आणि त्यानंतर जसा माझा आवाज बसला तर मी 2-3 दिवस व्हिडिओ टाकलेच नाही। तर तुम्ही बघू शकतात भरपूर अशी गर्दी होती। आम्ही आलो होतो श्यामसुंदर मिसळसाठी कारण की शिवांची बर्थडे पार्टी बाकी होती आणि मग म्हटलं त्याला खेळायलाही होईल आणि आपलं मिसळही खाणं होईल म्हणून आम्ही इथे आलेलो। आणि त्याचबरोबर आईला सोडवायचं होतं, माझ्या काकूचं ऑपरेशन झालंय तिला भेटायचं होतं, अशी सगळी कामं संडेसाठी आम्ही करणार होतो। सो तुम्हाला यायचं असेल तर नक्की इथे एकदा व्हिजिट करा। हे आहेत जे कास्य थालीवरती आपण काहीतरी आहे जे मला आत्ता सांगता पण नाही येते आणि वेगवेगळे गेम्स आहे मुलांसाठी इथे। तर श्यामसुंदर मिसळ जी मखमालाबाद रोडला झालेली आहे। सो नक्की तुम्ही व्हिजिट करा आणि असं लहान मुलांसाठी खूप काही काही आहे खेळण्यासाठी। सो आत्ताच्या व्हिडिओमध्ये ना मी जास्त बोलू शकत नाही, तर तुम्ही नक्की एकदा बघा आणि व्हिडिओ आवडत असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करा।